हे मन हे आपलं प्रेशर कुकर सारखं आहे. जितकं तुम्ही त्याच्यामध्ये आपण प्रेशर ते ठेवाल, ते तुम्ही रिलीज नाही केलं तर कुकर समजा फुटतो. तसं मनाचा पण आउटबस्ट कधी ना कधी होणार आहे. की राग म्हणजे खरं तर काय असतं आणि तो सगळ्यांनाच असा राग काय येत असतो? राग जेव्हा आपल्याला येतो तो 90 सेकंद टिकणारा असतो. अच्छा. ज्या व्यक्तीचा राग आलेला आहे त्याच व्यक्तीकडं बोलणं हे महत्वाचं आहे. वातावरण अनहेल्दी असेल, आई वडिलांमध्ये सतत भांडणच पाहिलेली आहेत, तर ती एक राग व्यक्त करण्याची स्टाईल पण त्यांनी शिकलेली असते की मनाविरुद्ध झालं की मला फक्त अशाच पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे. पण कित्येकदा असं काय होतं की त्या क्षणाला जो आपल्याला राग येतो त्याचं कंट्रोल न होता जे आपलं त्याचा आउटबस्ट होतो ते काय कारण असतं बऱ्याचदा? की त्यांना ते मान्यच नसतं की बाबा प्रॉब्लेम माझ्यात आहे. हँग्री असा वर्ड पण वापरतात. अच्छा. की हंगर आणि अँगर याचा जवळचा संबंध आहे. किंवा अनेक व्यक्तींना नाही ऐकून घेण्याची सवयच नसते. कदाचित लहानपणापासून एक अपब्रिंगिंग झालेलं असतं किंवा बऱ्याच जाता हा राग माझ्या आत साठत राहिले किंवा मी तो आउटबस्ट होते जे काही कारण असेल तसं. याचं एक लॉंग टर्ममध्ये आपल्या शरीरावर असेल किंवा मानसिकतेवर असेल किती लेवलपर्यंत वाईट परिणाम पडू शकतात? बऱ्याच त्वचा रोगांच्या मागे एन्झायटी किंवा निराशा किंवा सततचा स्ट्रेस हे मुख्य कारण असतं. की अमुक मला तो असं बोलला किंवा ती अशी बोलली किंवा हे माझ्या मनाविरुद्ध वागले तर मी कसं काय सहन करणार. हे तर नैसर्गिक आहे ना की मी तर उलट उत्तर देणारच. माझी इतरांकडनं काहीतरी अमुक तमुक अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करू शकत नाहीये, त्यामुळं तिथं अपेक्षाभंग होतो. पण साधारण आता मला खूप राग येतोय हे मला जाणवलं किंवा मला जाणीव करून दिली आहे कोणीतरी आणि आता मी तुमच्याकडे आलोय की मला ह्यासाठी मदत करा, तर साधारण हा कसा असतो कार्यक्रम आणि हा साधारण किती दिवसांपर्यंत हे ट्रीटमेंट अपेक्षित असते? मदत कधी घ्यायला येतात लोक? जेव्हा त्यांना कळायला लागतं की आता, आणि मग एक दिवस असा येतो की हे आजूबाजूचे लोक त्याच्यापासून दूर व्हायला लागतात, दुरावतात. त्यातला मेनली पार्टनर सोडून जाणं. मग जेव्हा हे त्यांना ते एकटे पडायला लागतात ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, तेव्हा मग त्यांच्या लक्षात यायला लागतं की अरे नाही, आपण आता काहीतरी स्वतःवर काम केलं पाहिजे. काही सेकंदाच्या इम्पल्सिव्ह रिॲक्शन मध्ये जर तुम्ही स्वतःवर काम केलं तर तुम्ही पुढचे 100 दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता. ओके. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या रागाच्या नादी लागू नका. माझं डोकं फिरलं तर मी काही करू शकतो. माझा राग तुम्ही अजून टेस्ट केला नाहीये. असे बरेच लोक आपण असे ऐकत असतो. अशा धमक्या बरेच आपण ऐकत असतो. कित्येकदा त्या माणसाच्या नादी लागू नका बरं का, ते जमदग्नीचा अवतार आहे असं बऱ्याचदा आपण ऐकतो. मग त्या माणसाच्या नादीच लागू नका म्हटल्यानंतर आपण म्हणतो त्याचं काय होईल ते होऊ द्या. तो माणूसही बऱ्याचदा आपल्याच नादात असतो. त्याला वाटतं हे माझं स्वभावाचं मूळ आहे, इतका राग येणं हे माझा स्वभावाचाच भाग आहे, याला कोणी या आगीत तुम्ही हातच घालायचा प्रयत्न करू नका, असा एक पॅटर्न असतो. गौतम बुद्धांचं एक वाक्य फार पूर्वीपासून ऐकलेले आहे की राग ही एक अशी गोष्ट असते की जे तुम्ही ते विष पित असता आणि समोरचा माणूस त्यातनं मरेल अशी अपेक्षा करत असता, तर तसं ते होणं अशक्य आहे. किंवा नुकतंच मी एक असं वाक्य ऐकलं की अँगर इज ओनली वन अल्फाबेट सेपरेट अदर दॅन डेंजर. त्यामुळे हा अँगर हा फक्त तो डी टाकला की हे डेंजरही होऊ शकतं. तर खरंच हा अँगर इतका घातक असतो का? ह्या विषयावर एपिसोड का करावा असं खरं ते एक विषय जेव्हा निघाला तेव्हा, जेव्हा आपण मानसिक आरोग्याविषयी पण एपिसोड करतोय, तर हा अँगर हा वरवर दिसणारं ते हिमनगाचं टोक असतं आणि आतमध्ये त्याचा खूपसा भाग असतो, ज्यामुळं आपल्या शरीरावर, आपल्या मानसिक स्वास्थ्यावर, आपल्या नातेसंबंधांवरती ह्या आपल्या एका रागीट स्वभावाचे नकळत असे कित्येक त्याचे पडसाद उमटत असतात. ह्या आगीत आणखी कितीतरी लोक होरपळत असतात. हा स्वभाव वेळेतच बदलता येतो का? हा नाही बदलला तर आपण पुढच्या कित्येक वर्ष आयुष्याची त्या रागामध्ये स्वतःला आणि इतरांना त्याचा त्रास करून घेत असतो. असे बरेच प्रश्न यामध्ये येत होते.
काही काळापुरता राग येणं किंवा त्या रागाला आपल्याला स्वतःवर त्याचा कंट्रोल असणं हा एक आपण म्हणतो एक सहज भाग असतो. पण जेव्हा हा आपल्या हाताबाहेर जातोय आणि ह्याच्यातनं काहीतरी इतरांनाही त्याचा जास्त प्रमाणात त्रास होतोय, तेव्हा ह्याच्यासाठी मदत घेण्याची गरज असू शकते का? हाही एक मुद्दा आहे. आज आपण त्याच विषयावर मुख्यतः बोलणार आहोत. कारण राग येतो ह्यात कोणालाच काही विशेष वाटत नाही. हा जन्मलेल्या प्रत्येक माणसाला आयुष्यात कित्येक वेळा राग येत असतो. पण तो केव्हा ती बॉर्डर ओलांडून पलीकडे जातोय आणि आता मदतीची गरज यासाठी पडू शकते का? हा आजचा मुद्दाम हा चर्चेचा मुख्यतः विषय असा आहे. काउन्सिलर विजय महाले हे गेले 12-13 वर्षापासून पुण्यामध्ये कार्यरत आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये खास ही जी चर्चा आम्ही करत होतो तेव्हा त्या चर्चेत हेच एक झालं आमच्या चर्चेमध्ये की कित्येक लोक आज हा राग माझा कसा कमी करता येईल यासाठी मदतीसाठी येत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की ह्यासाठी लोकांमध्ये हा अवेअरनेस निर्माण होतोय. तर या एपिसोडमध्ये आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत. ह्या दरम्यान किंवा एपिसोड नंतर तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा अशा गोष्टीसाठी आपल्याला मदतीची गरज लागू शकते, ही जाणीव जर ह्या एपिसोड नंतर झाली, तर आवर्जून आम्हाला याविषयी प्रश्न पाठवा किंवा अशी मदत लागली तर निःसंकोचपणे अशी मदत घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर आपण या एपिसोडला सुरुवात करूया. तर नमस्कार सर, आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक्यू, तुम्ही पुन्हा एकदा एक पॉप्युलर विषयावर आमंत्रित केल्याबद्दल. माझं नाव विजय महाले. मी ॲज अ सायकोथेरपिस्ट आणि काउन्सिलर म्हणून काम बघतो. चालू करूया आपण या विषयावरती बोलायला. एक मुख्यतः हा विषय असा असतो की राग म्हणजे खरं तर काय असतं आणि तो सगळ्यांनाच असा राग काय येत असतो कायम? राग ही खरं एक नैसर्गिक भावना आहे. सगळ्याच व्यक्तींना राग येतो. पण आपण रागाचं थोडंसं आपण अगदी माणसाच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीपासून जर आपण विचार करायला गेला तर राग ही अगदी प्राचीन भावना आहे. सुरुवातीला माणूस जेव्हा जंगलामध्ये राहत होता तेव्हा राग हे मुख्य टूल होतं त्याच्यासाठी. कशासाठी? तर शिकार करणे, स्वतःचं संरक्षण करणे किंवा तो ज्या कळपामध्ये राहायचा त्या कळपाचं संरक्षण करणे. तर हे कशामुळे शक्य होतं स्वसंरक्षण? तर हे राग किंवा ॲग्रेशन आपण ज्याला म्हणतो हे त्यामुळे शक्य होतं. त्यामुळं राग ही भावना आपण म्हणू की अगदी तेव्हापासून अगदी प्राथमिक टप्प्यापासून माणसामध्ये आहे. सो सुरुवातीला अगदी बेसिक आपल्या गरजा होत्या, अन्न, वस्त्र, निवारा आणि स्वसंरक्षण. सो सुरुवातीला बेसिक भावनाच होत्या, त्यापैकी राग एक ही भावना आहे. आजही आपण बेसिक भावना अनुभवतो. ठीक आहे. माणसाच्या गरजा पण आता मॉडर्न ह्युमन आहे. माणसाच्या गरजा काळानुसार खूप बदललेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. ह्याच भावनांमध्ये खूप सारे शेड्स डेव्हलप झालेले आहेत. सो राग ही बेसिक भावना तर अजूनही आपण अनुभवतोच, पण त्याच्यामध्ये पण शेड्स आहेत. ठीक आहे. सो कधी ती हेल्दी आणि कधी ती अनहेल्दी, ठीक आहे, हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जी मुख्यतः कॉमनली राग यायची अशी काय कारण लोकांची नेहमी असतात? राग येण्यामागे आपण म्हणू की बरीच कारणं आहेत. त्याच्यामध्ये वैयक्तिक आणि मानसिक अशी बरीच कारणं आहेत. सगळ्यात पहिलं त्याच्यामध्ये आहे की अपेक्षाभंग. म्हणजे मी काहीतरी आयुष्यामध्ये एक बनायचं ठरवलेलं आहे, पण ते वेळेमध्ये मी पूर्ण करू शकत नाही, ते गोल अचीव करू शकलेलो नाही आहे. तर स्वतःविषयीच कुठंतरी राग मनामध्ये बसतो किंवा माझी इतरांकडनं काहीतरी अमुक-तमुक अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करू शकत नाही आहे. त्यामुळं तिथं अपेक्षाभंग होतो. त्यामुळे अपेक्षाभंग एक कारण आहे. अपमान किंवा अन्याय, जेव्हा एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्यावर अन्याय होतोय किंवा कोणीतरी आपला अपमान केलाय तर ते सहन होत नाही. त्यामुळं एक सेल्फ सेफ्टी किंवा संरक्षणात्मक प्रक्रिया म्हणून राग यायला लागतो. त्या म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणं किंवा अपमान जो झालेला आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणं. ठीक आहे. सो असं ते वर्क करायला लागतं. ताणतणाव आहेत की कामाचा व्याप, आर्थिक चणचण किंवा घरगुती समस्या ज्या असतात त्यामुळं व्यक्ती सतत दबावाखाली असते आणि ज्यामुळं हळूहळू त्या व्यक्तीची सहनशक्ती कमी व्हायला लागते आणि राग आणि चिडचिड वाढायला लागते. अजून एक कारण असे की भय किंवा असुरक्षितता आपण त्याला म्हणतो की अनेकदा माणूस भीती लपवण्यासाठी
रागेचा ढालीसारखा उपयोग करायला लागतो, की जेव्हा मला असुरक्षित वाटतं तर अगेन माझी सेफ्टी महत्त्वाची आहे. सो राग हे मुख्य टूल त्याच्यामध्ये वापरलं जातं. शारीरिक कारणं आहेत, की झोप पूर्ण न होणं, की अपुऱ्या झोपेमुळे काय होतं, मेंदूला पूर्ण विश्रांतीच मिळत नाही आणि जेव्हा मेंदूला विश्रांती मिळत नाही, मेंदू प्रचंड थकलेला असतो. परिणाम काय होतं तर चिडचिड वाढते आपली. भूक हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे शारीरिक कारणांमधला. सो रक्तातली साखरेची पातळी जेव्हा कमी होते तेव्हा अनेक लोकांना राग येतो. आपण बघतो की संध्याकाळी घरामध्ये सगळीकडेच हे चित्र असतं की दिवसभर सगळे दमून आलेले असतात आणि थोडासा स्वयंपाकाला उशीर झाला काही कारणांमुळं किंवा नाही मिळालं वेळेवर जेवायला किंवा वेळेवर जेवण्याची सवय असते काही लोक, त्यापेक्षा थोडंसं उशिरा मिळालं तर चिडचिड किंवा राग वाढतो. सो सायंटिस्ट याला हँग्री असा वर्ड पण वापरतात, अच्छा. की हंगर आणि अँगर Anger. याचा जवळचा संबंध आहे. अच्छा. ठीक आहे. किंवा थकवा, आपण जेव्हा परिश्रम करतो तेव्हा शरीरासोबत मनाची अ, संवेदनशीलता, सेन्सिटिव्हनेस खूप वाढलेला असतो. त्यामुळं थोडंसं जरी कोणी काय बोललं, आपण खूप दमलेलो असलो तरी पण आपला पटकन रिॲक्शन जाते. ठीक आहे. हार्मोनल्स बदल, स्पेशली स्त्रियांमध्ये थायरॉईड आपण बघतो. सो थायरॉईडची पातळी जेव्हा कमी जास्त होते किंवा मासिक पाळीच्या दरम्यान आपण बघतो. सो तेव्हा स्त्रियांची मनस्थिती वेगाने बदलत असते. सो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अँगर आउटबर्स्ट दिसतो. सामाजिक किंवा इतरही काही आपण ज्याला म्हणतो की एक्सटर्नल रिझन्स आहेत, बाह्य कारणं आहेत त्याला. सो जसं की नकाराचा स्वीकार न करता येणं. एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला किंवा अनेक व्यक्तींना नाही ऐकून घेण्याची सवयच नसते. कदाचित लहानपणापासून एक अपब्रिंगिंग झालेलं असतं. ठीक आहे. कदाचित ओव्हर प्रोटेक्टिव्ह फॅमिलीमधनं खूप आलेले असतात, लाडामध्ये वाढलेले असतात आणि कधी नाही हा शब्द कमीदा त्यांनी ऐकलेला असतो. ती सवयच नसते, ती फ्लेक्झिबिलिटी डेव्हलप झालेली नसते. सो जेव्हा नाही येतं तेव्हा समोरचा व्यक्ती असा कसा नाही म्हणू शकतो, काय समोरचा कोण मला नाही म्हणणारा, ही एक त्याच्यामध्ये विचार प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे नकार पचवता येत नाही. वातावरण हा अजून एक फॅक्टर त्याच्यामध्ये वर्क करतो. आजूबाजूला गोंगाट खूप असेल, म्हणजे काही लोक अशा ठिकाणीच राहत असतात की किंवा त्यांचं काम जे आहे ते खूप गोंगाटाच्या ठिकाणी असतं आणि वातावरण समजा अतिउष्ण, की ज्याला आपण म्हणतो की वातावरण हे कम्फर्टेबल नसेल आणि हे सतत गर्दीच्या ठिकाणी किंवा सतत त्या गोंगाटाच्या ठिकाणी काम केल्यामुळं स्वभावामध्ये चिडचिड किंवा राग हा डेव्हलप होऊ शकतो. भूतकाळातील काही वाईट अनुभव पण असतात काही लोकांच्या बाबतींमध्ये, जसं की जुन्या वाईट आठवणी किंवा मनावर काही आघात झाले असतील आणि ते मनात घर करून राहतात वर्षानुवर्ष, ज्यामुळं त्याचा राग जो आहे तो वर्तनामध्ये काय होतं की त्या स्वभाव जो आहे माणसाचा तो रागीट बनत जातो. सो अशी विविध मानसिक आणि सामाजिक आणि वैयक्तिक कारणं असतात रागाच्या मागे. पण मग ह्याच्यामध्ये आता एक दुसरा प्रश्न असा येतो की असे कॉमन ही कारणं असणारे भरपूर लोक असतात. त्यातील काही रागीट असतात पण काही शांत असतात. हा फरक कशामुळे पडतो पण मग? कसं आहे की काही लोक जे म्हणतो की जन्मताच त्याच्या स्वभावामध्ये तो एक रागीटपणा असतो आणि काही लोक संवेदनशील असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये पर्सनल मॅनेजमेंटचाही भाग आहे. काही लोक संवेदनशील असतात, इतरांना समजून घेऊ शकतात. काहींमध्ये ते आपण म्हणतो की नैसर्गिकरित्या ते गुण असतात, इतरांना एम्पथाइज करायचे, समजून घेण्याचे आणि किंवा मनाविरुद्ध जर घडलं असेल तर ते सोडून देणं, माफ करणं, हे उपजत गुण असतात काही लोकांमध्ये किंवा त्यांनी ते शिकलेले पण असतात इतरांकडे बघून. ठीक आहे. आणि काही लोकांमध्ये ती फ्लेक्झिबिलिटी कमी असते की गोष्टी सोडू शकत नाही. त्यांची आपण बिलीफ सिस्टीम म्हणू, सुरुवातीपासून लहानपणापासून तर मोठं होईपर्यंत ती इतकी स्ट्रॉंग आणि रिजिड असते. वातावरण घरामध्ये समजा वातावरण अनहेल्दी असेल, आईवडिलांमध्ये सतत भांडणच पाहिलेली आहेत, तर ती एक राग व्यक्त करण्याची स्टाईल पण त्यांनी शिकलेली असते की मनाविरुद्ध झालं की मला फक्त अशाच पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे. ठीक आहे. हेही त्याच्यामागे एक रिझन असतं. किंवा आपण म्हणू की
इतर मानसिक आजारांमधली म्हणजे आपण कोमॉर्बिडिटी जी म्हणतो, की फक्त राग नसतो तर त्याच्या मागे नैराश्य पण असतं. हां. ठीक आहे. तर त्या नैराश्यामुळे पण तो राग सतत सतत उत्पन्न होत असतो किंवा मूडचे हो. प्रॉब्लेम असतात काही लोकांना. सो मूड डिसऑर्डर हा जर त्रास असेल तर आपण म्हणू की ते व्यक्ती सततच राग व्यक्त करत असतात. पण कित्येकदा असं काय होतं, की त्या क्षणाला जो आपल्याला राग येतो, त्याचं कंट्रोल न होता जे आपलं त्याचा आउटबर्स्ट होतो, हम्म. ते काय कारण असतं बऱ्याचदा? आता याचं रिझन खरं आपण म्हणू की मेंदूचं जे वर्किंग स्टाईल आहे, हां. अ, जेव्हा आपल्या मनाविरुद्ध काही घडतं तर सगळ्यात पहिले माणसाला असुरक्षित वाटतं. हं. ठीक आहे, भीती वाटते. आणि याच्यामध्ये मेंदूमध्ये एक छोटूसा भाग असतो ज्याला अमिगडाला असं नाव आहे त्याचं. सर तो इमिजिएट त्याचं कार्य करायला लागतो आणि काहीतरी आता डेंजर आहे बुवा हं. असा एक मेसेज तो द्यायला लागतो. आणि मग इमिजिएट आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल लेवल हाय व्हायला लागतात किंवा ॲड्रेनालाईन रश व्हायला लागतं आणि ज्यामुळे आपल्याला धडधड, भीती, रक्तदाब वाढायला लागतो. आणि मग ही शरीराची आणि मनाची स्थिती कंट्रोलमध्ये येण्यासाठी इमिजिएट मला काहीतरी करणं गरजेचं असतं. रिॲक्शन आपण ज्याला म्हणतो. हं. आयदर मग आपण फ्लाइट मोडला जातो हं. किंवा फाईट मोडला जातो. हं. ठीक आहे. सो तर ती एक रिॲक्शनच असते. हं. ज्यामुळं आपल्याला असं वाटतं की अरे पटकन जो राग बाहेर पडतो, हं. तो त्या इतक्या सगळ्या प्रक्रियांमधनं आलेली ती एक रिॲक्शन आहे. अच्छा. किंवा बऱ्याचदा आता हा राग माझ्या आत साठत राहिले किंवा मी तो आउटबर्स्ट होते, जे काही कारण असेल तसं. याचं एक लाँग टर्ममध्ये आपल्या शरीरावर असेल किंवा मानसिकतेवर असेल, किती लेव्हलपर्यंत वाईट परिणाम घडू शकतात त्याचे? बरेच परिणाम होतात रागाचे. राग सगळ्यांनाच येतो. राग ही नैसर्गिक भावना आहे. अ, एका लिमिटपर्यंत राग हा हेल्दी असू शकतो. हं. ठीक आहे. पण एका लिमिटनंतर ज्याला आपण म्हणतो की संताप, हं. ठीक आहे. राग जेव्हा हेल्दी बाउंड्री लाईनपर्यंत असतो, त्याला आपण चॅनलाइज करू शकतो. ठीक आहे. बऱ्याचदा राग जे आहे ते आपल्याला मोटिवेशनसारखंही काम करतं, की बाबा मला मागच्या वेळेस हे फेल्युअर आलेलं होतं, हं. तर मी डबल जिद्दीने आणि रागाने ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. पण तीच बाउंड्री लाईन जेव्हा क्रॉस व्हायला लागते, प्रत्येक गोष्टीचाच राग यायला लागतो आणि त्याचं संतापात रूपांतर व्हायला लागतं. सो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर तितकाच व्हायला लागतो. हं. मन ही अशी गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी म्हणजे अनेक भावना असतात, की त्या आपण अनुभवत असतो, विचार असतात आणि बऱ्याचदा आपल्या मनाविरुद्ध जे घडलेलं असतं, ते आपण सतत दाबण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. सो वर्षानुवर्ष समजा हे असंच डिफेन्स मेकॅनिझम हं. त्या व्यक्तीचं राहिलं, तर मन काय करतं, ते आपल्याकडं काही ठेवत नाही. हं. ते ढकलतं शरीराकडे. कारण हं. की आपण जे म्हणतो, की राग आपलं मन आणि शरीर जे आहे ते एकमेकांमध्ये गुंतलेलं असतं. शरीराला काय झालं, की मनाला त्रास होतो, मनाला काय झालं, की शरीराला त्रास होतो. सो मन काय करतं, की ते शरीराकडे सगळं ढकलायला लागतं आणि मग आपल्याला विविध शारीरिक आजार किंवा त्रास व्हायला सुरुवात होतात. जसं की काहींना स्किनचे इश्यूज व्हायला लागतात. हं. बऱ्याच त्वचा रोगांच्या मागे एन्झायटी किंवा निराशा किंवा सततचा स्ट्रेस हे मुख्य कारण असतं. ओके. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, की सतत फ्लाइट ऑर फाईट मोड राहिल्यामुळं शरीर किंवा मेंदू त्याचं पचनसंस्थेकडेच दुर्लक्ष होतं. जे कार्य रेग्युलर व्हायला पाहिजे, पचनसंस्थेचं नियमित व्हायला पाहिजे, त्या प्रक्रियेकडेच दुर्लक्ष व्हायला लागतं शरीराचं. हं. त्यामुळं पचनाशी रिलेटेड प्रॉब्लेम व्हायला लागतात. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आपण कॉमनली चर्चा केली जाते किंवा ऐकली जाते, की रागामुळे उच्च रक्तदाब होणं. हं. ठीक आहे. आणि मग त्यातनं हृदयाचे विविध आजार हं. होणं. सो हृदयरोग आपण हं. म्हणतो. सो हे काही शारीरिक आजार त्यामधनं उद्भवतात. इतके गंभीर परिणाम पण ओके. असू शकतात. आणि दुसरा भाग समजा, की हा मानसिक त्याचा जो काही बसतो किंवा आपल्याला नातेसंबंधच ह्या बऱ्याचदा खराब होतात. तर ते किती एक्सटेंडपर्यंत ह्या गोष्टी जातात? म्हणजे राग हा जसा पूर्वीपासनं आहे, मी जसं सांगितलं, की राग ही प्राचीन भावना आहे.
पण राग व्यक्त करण्याच्या आपण म्हणू की माध्यम बदलत गेलेली आहे. सो आता इमोशन ही अशी गोष्ट आहे मानवी आयुष्यामध्ये की सगळीकडेच माणूस इमोशन अनुभवत असतो. माणसाची कुठलीही कृती घ्या, किंवा त्याने एखादी बनवलेली गोष्ट, कलाकृती असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस आपल्या भावना टाकत असतो. ठीक आहे. सो सेंटरला भावना असल्यामुळं तो वेगवेगळ्या माध्यमातनं व्यक्त करत असतो. तसंच नातेसंबंधांमध्ये वाईटपणा जर आला तर तो कम्युनिकेट करून व्यक्त करतो, किंवा नाराजी दाखवून व्यक्त करतो, किंवा ॲक्शन्समधनं व्यक्त करतो. पण हा राग जेव्हा आपण म्हणतो की अनहेल्दीनेसकडे वाढत जातो, तर सेल्फ डिस्ट्रक्शन्स म्हणजे आयदर तो स्वतःवर निघतो किंवा तो इतरांवर निघतो. असं म्हणतात की राग जर आला तर त्याला कोणतरी एक आपण म्हणतो की निमित्त लागतं किंवा टार्गेट लागतं. ठीक आहे. सो ते टार्गेट जेव्हा मिळतं तेव्हा तो राग बाहेर पडतो. मग यातनं नातेसंबंध तुटतात बऱ्याच याच्यामध्ये, किंवा ह्या रागामुळं ती व्यक्ती स्वतःला हानी पोचवू शकते किंवा इतरांना पण हानी पोचवू शकते. सो असे काही दुष्परिणाम जे आहेत ते मेजर व्हायला लागतात जेव्हा राग खूप वाढत जातो. मगाशी बोलताना विषय मला सांगायचा होता की जे रागाची आपण कारणं वेगवेगळी सांगितली. व्यसन एखादं असणं आणि त्यामुळे रागाचं वाढणं इंटेन्सिटी ह्याचा संबंध असतो का? बऱ्याचदा असं दिसतं. हे अगेन मी फक्त रागाच्या बाबतीतच नाही बोलणार, की ज्यांना राग आहे त्यांनाच व्यसन असतं, किंवा जे व्यसनाधीन असतात ते रागीट असतात, असं नसतं. पण बऱ्याचदा असं आढळून आलेलं आहे की जेव्हा इमोशनल मॅनेजमेंट किंवा त्या व्यक्तीची सेल्फ इस्टीम खूप लो असते, तेव्हा कॉमनली हे लोक ॲडिक्शनकडे वळतात. ठीक आहे. आणि त्या सगळ्या ॲडिक्शनच्या सवयीमधनं त्याचा भावनांवरचा कंट्रोल जो आहे तो सुटत जातो. त्यामुळे पहिली प्रतिक्रिया ही चिडचिड आणि राग. त्यामुळं जरी ती व्यक्ती मूळ स्वभाव जरी रागीट नसली तरी पण ह्या सगळ्या सवयींमुळे त्याचा स्वतःवरचं भावनांवरचं नियंत्रण वीक होत जातं. आणि बऱ्याचदा तर ह्यातले एक डिलेमा कित्येकांचा असतो की आता मला कुठली तरी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडली आहे, मला राग आलाय, मी तो आतल्यात गिळणं श्रेयस्कर आहे का तो व्यक्त करून मोकळं होणं श्रेयस्कर आहे? ह्यातलं हा एक गोंधळ सगळ्यांचा होतो बऱ्याचदा. ओके. सो मी जसं म्हणलं की राग जसा येतो माणसाला, तर त्याला काहीतरी एक कोणतरी हवं असतं की त्याच्यावर राग काढला, मग तो जवळच्या व्यक्तींवर राग काढेल किंवा स्वतःवर राग काढेल. पण दरवेळीच टार्गेटच असलं पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. बॉसने माझ्या समजा रागवलं आहे, सो मी घरी जाऊन मुलांवर राग काढेल, किंवा मला भूक लागलेली आहे आणि बाहेर कोणतरी मला न आवडणारी गोष्ट केली, सो मी त्या अनोळखी व्यक्तीवर पण राग काढू शकतो. सो टार्गेट पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे. सो ते विनाकारण दुसऱ्यावर कोणावर पण निघू शकतं. सो जेव्हा आपण राग येतो तो व्यक्त करणं कधीही चांगलं असतं. मी जसं सांगितलं की राग दाबल्याने किंवा कुठल्याही भावना जेव्हा आपण दाबतो त्याचा परिणाम हा मनावर आणि शरीरावर होत असतो लॉंग टर्म. त्यामुळे जेव्हा तुम्ही राग व्यक्त करता तेव्हा मनाचा, भावनांचा निचरा व्हायला लागतो. हे मन हे आपलं प्रेशर कुकर सारखं आहे. जितकं तुम्ही त्याच्यामध्ये आपण प्रेशर ते ठेवाल, ते तुम्ही रिलीज नाही केलं तर कुकर समजा फुटतो. तसं मनाचा पण आउटबस्ट कधी ना कधी होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे वेळोवेळी ते प्रेशर काढणं गरजेचं आहे. त्यामुळे आयदर ते तुम्ही बोलून व्यक्त करा किंवा लिहून व्यक्त करा. कारण की बऱ्याचदा आपल्याला भीती असते की बोललो तर नातेसंबंध तुटतील, खराब होतील, त्याला वाईट वाटेल. ठीक आहे. तर लिहून व्यक्त करा, किंवा आपण म्हणतो की त्या सिच्युएशनपासून दूर जा. असे विविध गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण राग जो आहे तो चॅनलाइज करू शकतो. त्यामुळे राग हा व्यक्त केलेला आपल्याला सुटेबल आणि कम्फर्टेबल असलेला जो मार्ग वाटतो आपल्या स्वभावानुसार तो आपण यूज करायचा, आणि राग व्यक्त करणं किंवा त्या भावना व्यक्त करणं हे कधीही फायदेशीर ठरतं. आणि आता पुढचा भाग आहे, जसं मी मगाशीच म्हटलं की ह्या गोष्टीसाठी प्रोफेशनल मदत घ्यायची, याकडे आपण येऊया. पण त्याआधी अशा काही
छोटे मोठे टिप्स सांगता येतील का, की आत्ता मला प्रोफेशनल मदत घेण्याआधी हे मी करून पाहतो, बरोबर. की हे वर्क होतंय का? तर हम्म. असं काही आहेत का गोष्टी? आहेत. आता राग जेव्हा येतो आपल्याला, हं, असं होऊ शकत नाही की मला राग आलाय आणि मी एकदम न्यूट्रल राहू हं, शकतोय किंवा शांत राहू हं, शकतोय. किंवा लोक जेव्हा म्हणतात की आम्ही काही संत नाही आहोत, आम्ही काही देव हं, नाही आहोत, हं, की अमुक अमुक मला तो असं हं, बोलला किंवा ती अशी बोलली किंवा हे माझ्या मनाविरुद्ध वागले, हं, तर मी कसं काय सहन करणार? हं. हे तर नैसर्गिक आहे ना, की मी तर उलट उत्तर देणारच. हं, टिप्स. सो राग जेव्हा येतो, सगळ्यात पहिले 1 ते 10 पर्यंत अंक मोजणे किंवा आपण म्हणतो की 100 पासून उलट हं, अंक मोजायला सुरुवात करणे. दुसरी गोष्ट, दीर्घ श्वास घेणे. आपण जे म्हणतो की शरीरामध्ये जे बदल होतात, की रक्तदाब वाढतो किंवा धडधड होते. सो याच्यामध्ये जे अलर्ट मोडला गेलेलं हं. असतं मन आणि मेंदू किंवा शरीर. सो दीर्घ श्वास जेव्हा आपण घेतो आणि रिलीज करतो, सो तेव्हा हे सगळ्या शांत व्हायला लागतात किंवा अतिसंवेदनशील जे प्रतिक्रिया देत असतं शरीर किंवा मेंदू, सो तो हळूहळू स्लो डाऊन व्हायला लागतात ह्या प्रक्रिया आणि ज्यामुळे तुम्हाला थोडंसं बेटर वाटायला लागतं. ओके. तिसरी गोष्ट आहे की ज्या व्यक्तीचा राग आलेला आहे, त्याच व्यक्तीकडं बोलणं हं, हे महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचा हं, राग येतो आणि आपण तिसऱ्या, चौथ्या, 5व्या व्यक्तीकडे बोलतो, पण त्या व्यक्तीकडे आपण बोलून दाखवत नाही. राइट. पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला वेगळेच भोगावे लागतात आणि मग जेव्हा त्या व्यक्तीला कळतं, तेव्हा ती व्यक्ती म्हणते, "यार तू माझ्याकडे डायरेक्ट का नाही बोललास?" असं आपल्याला प्रतिक्रिया मिळते. सो हे बऱ्याचदा लोकांकडनं कळतं. सो तो योग्य त्या व्यक्तीकडं आणि ज्याविषयी तुम्हाला राग आलाय ज्या व्यक्तीचा, त्याबद्दल तो राग व्यक्त करणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट आहे की अ, ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला राग आलाय किंवा ज्या कारणामुळे तुम्हाला राग आलेला आहे, त्याच्यापासून स्वतःला थोडंसं डिटॅच करून घ्यायचं. पण समजा घरामध्ये काही झालेलं हं, आहे, तो थोडा वेळ तुम्ही घराबाहेर पडून एक हं, बाहेर चक्कर मारून या हं, किंवा ते शक्य नसेल, तर थोडा वेळ दुसऱ्या रूममध्ये जाऊन हं. स्वतःला शांत होईपर्यंत तेवढी स्पेस घ्यावी, तेवढा तो वेळ घ्यावा. सो अशा काही गोष्टींमधनं तुम्ही तो राग मॅनेज करू शकता. हे खूप महत्त्वाचे टिप्स आहेत. जरी नेहमी आपण हे ऐकत असलो तरी त्याची पुनरुक्ती होणं चांगलं आहे आणि कित्येकदा त्यातले वेगळे मुद्दे कळतात. आता ह्याचा जो मुख्य भाग आहे, की याच्यासाठी प्रोफेशनल मदत घेणं हा एक तर मुद्दाच हा एक खूप नवा आहे, की मला हं. राग येतो म्हणून मी कुठेतरी काउन्सिलर किंवा सायकियाट्रिस्टकडे जाणं. हे एक तर ते गळी उतरवणंच अवघड आहे एखाद्या माणसाच्या. तर जेव्हा तुमच्याकडे अशा टाइपचे लोक येतात, एक तर ते स्वतःहून येण्याची शक्यता किती असते? किंवा त्यांना जेव्हा कोणी घेऊन येतं, तेव्हा ते रिलक्टंट नसतात का, की मला गरजच नाही या गोष्टीची. तर हे कुठं सुरुवात करावी आणि कसं पुढे नेत राहावं? खरं असं खूप कमीदा पाहायला मिळतं, हं. की स्पेसिफिक की मला राग खूप येतो आणि आता तुम्ही मला मदत करा हां. किंवा मला ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. हं. सो हे फार कमीदा घडतं. कारण की लोकांचा समज असा आहे, की बाबा थेरपिस्टकडं जाणं किंवा सायकायट्रिस्टकडं जाणं किंवा काउन्सिलरकडं जाणं म्हणजे मला काय वेड लागले का? हं. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे, की जे ॲग्रेसिव्ह स्वभावाची लोकं जी असतात किंवा आपण रागीट हं. प्रवृत्तीची जी लोकं म्हणतो त्यांची अ, एक बिलीफ सिस्टीम जी असते, समज जे असतात, ते वर्षानुवर्षे इतके रिजिड झालेले असतात स्वतःविषयी, जगाविषयी, आजूबाजूच्या हं. व्यक्तींविषयी, की त्यांना ते मान्यच नसतं, हां. की बाबा प्रॉब्लेम माझ्यात आहे. हं. त्यांना नेहमी प्रॉब्लेम हा इतरांमध्ये, जगामध्ये ते बघत असतात किंवा हं. त्यांना ब्लेम करत असतात. हं. ठीक आहे. सो माझ्यामध्ये काहीतरी मी सुधारणा केली पाहिजे जेणेकरून बेटर होईल आजूबाजूची परिस्थिती किंवा मला ती मानसिक शांतता मिळेल. हे थोडंसं जाणीव कमी असते. हं. मदत कधी घ्यायला येतात लोकं? जेव्हा त्यांना कळायला लागतं, की आता एक्स्ट्रीम लॉस हं. आपण आपल्या जे आयुष्यामध्ये ग आपल्याला अनुभवायला मिळतायत. बरोबर. किंवा आजूबाजूचे जे आवडते लोकं आहेत, ते सतत दाखवून द्यायला लागतात, की तू स्वभाव बदल हं. किंवा तुझ्या अशा वागण्यामुळे आम्हाला त्रास होतोय. आणि मग एक दिवस असा येतो, की हे आजूबाजूचे लोकं त्याच्यापासून दूर व्हायला हं. लागतात, हं. दुरावतात. त्यातला मेनली पार्टनर सोडून जाणं अच्छा. किंवा तो पार्टनर त्याला सांगत असतो, की तू जर तुझ्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा संतापामध्ये जर काम नाही केलं, तर बाबा
मला काही तुझ्यासोबत राहायचं नाही. हम्म. आपण म्हणतो की ह्या एक्स्ट्रीम लेवलला जेव्हा गोष्ट जाते, किंवा कामाच्या ठिकाणी हम्म. कामाच्या ठिकाणी त्या रागीट स्वभावापायी बरेच दुष्परिणाम भोगावे लागतात, किंवा त्यांचं प्रमोशनच थांबलं जातं, हम्म. किंवा अप्रायझल मिळालेलं असतं. त्या अप्रायझल मध्ये त्यांच्या लक्षात येतं की आपल्या चुका जास्त दाखवल्या गेल्या, हम्म. बिकॉज त्याचे रिझन्स त्यांच्या स्वभावाच्या नुसार असतात, किंवा हम्म. सहकार्यांशी जुळवून घेत नाही बऱ्याचदा, आणि मग अशा व्यक्ती ॲडजस्ट होत नाहीत बऱ्याच ठिकाणी. त्यामुळं आजूबाजूची लोक सगळे त्यांच्या विरोधात असतात, हम्म. किंवा सहकार्य नाही करत. मग त्यावेळेला मग जेव्हा हे त्यांना ते एकटे पडायला लागतात ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये, तेव्हा मग त्यांच्या लक्षात यायला लागतं की अरे नाही, आपण आता काहीतरी स्वतःवर काम केलं पाहिजे. Right. सो मी म्हणेल की फक्त मला राग आहे आणि मला स्वतःमध्ये बदल करायचा आहे असं कारण घेऊन नाही येतात, ते इतर कारणं घेऊन येतात. Okay. आणि मग जेव्हा हा. थेरपीमध्ये आपण खोलात शिरतो, त्याच्या मनोविश्वामध्ये शिरतो, हम्म. तेव्हा ते लक्षात येतं की याने मूळ त्याच्या स्वभावावर, रागावर नियंत्रण मिळवायला पाहिजे. ओके. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यातलाच दुसरा पुढचा पार्ट आहे, की आता हे व्यक्तिसापेक्ष आहे ट्रीटमेंट हा पार्ट. त्याच्यात आपण डिटेलमध्ये जाऊ शकत नाही. पण साधारण आता मला खूप राग येतोय, हे मला जाणवलं किंवा मला जाणीव करून दिली आहे कोणीतरी, आणि आता मी तुमच्याकडे आलोय, की मला ह्यासाठी मदत करा. तर साधारण हा कसा असतो कार्यक्रम, आणि हा साधारण किती दिवसांपर्यंत हे ट्रीटमेंट अपेक्षित असतं हे सगळ्यासाठी? बेसिकली ती आपण म्हणू की एखादा जेव्हा पेशंट येतो मदत घेण्यासाठी, त्याची डिटेल सगळी पार्श्वभूमी बघावी लागते. मी जसं आपण चर्चेमध्ये पाहिलं की वेगवेगळी कारणं असतात, वैयक्तिक, सामाजिक, अ, अ, अशी विविध कारणं असतात त्या रागामध्ये. आणि मग हे असेस करावं लागतं की नेमकं रागाचं मुख्य कारण काय, सोर्स काय आहे, हम्म. हे पाहावं लागतं. आणि मग त्या व्यक्तीसोबत थेरपीच्या जनरल प्रोसेसनुसार, की त्या व्यक्तीसोबत रॅपो एस्टॅब्लिश करणं, त्याचा विश्वास संपादन करणं, इथपासून तर मला राग येतो हम्म. हा एक्सेप्टन्स पहिले. ओके. काय हे असंच आहे की जसा एखादा ॲडिक्टेड व्यक्ती असेल, की त्याला दारू पिण्याची सवय असते, पण त्याला आपण जर विचारलं की बाबा रे तू का दारू दारू पितोस, तर तो विविध कारणं सांगतो, हम्म. की बायको अशी वागते, किंवा घरामध्ये इतका ताण आहे, किंवा हम्म. फायनान्शियल स्ट्रेस आहे, अमकं टमकं, म्हणून मी दारू पितो. हम्म. पण तो ॲडिक्टेड लेवलला जो गेलेला असतो, दारू मला आवडते, किंवा ताण सहन करण्याची किंवा इतर गोष्टी मॅनेज करण्याची ती कॅपॅसिटी कमी झालेली असते, आणि म्हणून त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून मी दारू पित असतो. अ, किंवा मी ॲडिक्टेड झालोय हे हम्म. कधीच मान्य नसतं हम्म. त्या व्यक्तीला. तसंच आपण म्हणू की रागीट लोकांचं असतं. ते इतरांना दोष देत असतात, ठीक आहे, आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देत असतात, पण ते कधीही मान्य करत नाही की बाबा माझ्यामध्ये हा दोष आहे, किंवा ह्या रागावर मी नियंत्रण मिळवायला पाहिजे. तो एक्सेप्टन्स डेव्हलप करून की नाही, मला खरंच सगळ्यात पहिले ही माझी जबाबदारी आहे, माझ्या स्वभावावर काम करणं, माझ्या रागावर नियंत्रण मिळवणं, हे एक्सेप्टन्सपासून सुरुवात होते. सो त्याच्यामध्ये मग काही सायकोथेरपीज आहे, की आपण ज्याला म्हणू की सायकोथेरपीज कधी वापरल्या जातात, क्रॉनिक कंडिशन्समध्ये, की वर्षानुवर्ष ती व्यक्ती अशाच स्वभावाची आहे, किंवा राग जुना काही आहे साचलेला, आणि त्याच्यामागे अनेक कारणं आहेत. तर त्याच्यामध्ये आपण खूप एक्सटेन्सिव्हली काम केलं जातं. त्याच्यामध्ये CBT, REBT. CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, REBT म्हणजे ह्या थेरपीजमध्ये काही अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये अवास्तव ज्या विचार असतात, की स्वतःप्रती, लोकांप्रती, किंवा आजूबाजूच्या जगाप्रती जे इररॅशनल थॉट प्रोसेस असते त्यावर काम केलं जातं. आणि मग त्या इररॅशनल थॉट प्रोसेसवर जेव्हा काम करायला सुरुवात केली जाते, त्या व्यक्तीला ट्रेन केलं जातं की हे विचार कसे हाताळायचे, किंवा ह्या भावना कशा हाताळायच्या, आणि व्यक्त पण कसं करायचं, एक्सप्रेस कसं करायचं, हे जेव्हा त्याला शिकवायला सुरुवात केली जाते. इमोशनल मॅनेजमेंट हा त्यातला एक भाग आहे महत्त्वाचा. सो हळूहळू त्या व्यक्तीमध्ये तो बदल घडायला लागतो. सो ही जी प्रोसेस आहे ही लॉंग टर्म चालणारी आहे. ठीक आहे, त्या व्यक्तीचा एक्सेप्टन्स त्याला किती लवकर येतोय, तो स्वतःवर काम किती सिन्सिअरली आणि चांगल्या पद्धतीने करतोय, तो थेरपीमध्ये कोऑपरेट कसा करतोय, आणि तो व्यवस्थित इम्प्लिमेंट करतोय की नाही. राईट. सो ह्या सगळ्या याच्यावर तो काळ अवलंबून असतो. म्हणजे प्रत्येक पेशंटच्या बाबत
हा प्रोसेस वेगवेगळी असू वेगवेगळी. शकते. त्याला त्याची फक्त जाणीव होणं पहिला होणं हा फार मुद्दा गरजेचं. महत्वाचा आहे. मग Correct. वेगवेगळ्या टप्प्यावर ते काम होत चालू. येस. या सगळ्यामधनं एक आता तुम्हाला असं काय सांगता येईल की टेक अवे मेसेज म्हणून ह्या गोष्टीकडे पण काय म्हणून पाहावं, कसं पाहावं? बेसिकली राग जेव्हा आपल्याला येतो तो 90 सेकंद टिकणारा असतो. अच्छा. 90 सेकंदानंतर ती भावना जी आहे रागाची ती कमी व्हायला लागते हम्म. हळूहळू. ठीक आहे. पण आपण ह्याच दरम्यान आपला संयम चुकतो आणि आपण काहीतरी चुकीचे रिॲक्शन्स देतो, चुकीचा विचार करतो किंवा चुकीची कृती ॲक्शन्स करून टाकतो हम्म. की आणि किंवा असा काहीतरी विचार करतो की तो राग आपला महिनोन-महिने पण टिकून राहू शकतो किंवा हम्म. वर्षानुवर्ष पण टिकून राहू शकतो. हम्म. ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो. हम्म. ठीक आहे, त्या गोष्टीकडे बघण्याचा. आता त्या 90 सेकंदांमध्ये जर तुम्ही हे सगळं टाळता आलं रिॲक्शन्स आणि हे ओके. सगळं, तर ते पुढचे जे सगळे दुष्परिणाम आहेत हा. ते कमी होऊ शकतात. ओके. ठीक आहे. सो मी असं म्हणेल की काही सेकंदाच्या इम्पल्सिव्ह रिॲक्शन मध्ये जर तुम्ही स्वतःवर काम केलं तर तुम्ही पुढचे 100 दुष्परिणाम तुम्ही टाळू शकता. ओके. काय खरं आहे. सो मी असं म्हणेल की तात्पुरत्या गोष्टीसाठी इमिजिएट रिॲक्शन जी आहे त्या भानगडीत न पडता आपण थोडंसं पेशन्सली जर काम केलं तर आपण पुढचे 100 दुष्परिणाम टाळू शकणार आहोत. राईट. फार महत्त्वाचा खरं तर पॉईंट आहे. आपण ते बऱ्याचदा ऐकतो, पण जेव्हा हे कृतीत आणणं जेवढं सोपं आहे खरं कळतं. 1.5 मिनिट म्हणजे हा खरं काहीच नाही. तेवढ्यामध्ये आपले रील शॉट बघतो आपण, तेवढं कमी टाईम आहे खरं तर आजच्या काळामध्ये म्हणायचं गेलं तर. तर आजच्या एपिसोडमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मागे आपण एक व्हर्टायगोवरती एपिसोड केला होता की चक्कर येते, चक्कर येते. ज्या चक्करला आपण वरचं एक लक्षण म्हणून सांगतो, त्याचं मूळ दुसरीकडे असतं. हा आपण मुद्दा तेव्हाही पाहिला. किंवा कित्येकदा आपल्याला ताप आला म्हणतो म्हणून आपण ताप कमी येण्याची गोळी घेतो. ताप हा आजार नसतो. खाली एखादं कुठलंतरी बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन असतं. त्याचा एक परिणाम म्हणून आपल्याला ताप येत असतो. तसंच कदाचित मला वाटतं आज आपण ज्या अँगर या विषयी बोलतो की हा राग मला सारखा येतो, राग येतो. तर राग हा का येतो ह्याचं मूळ दुसरीकडेच असतं. बऱ्याचदा ते शोध घेणं हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कित्येकदा आपण जर माइंडफुल राहिलो, आपल्याला कित्येक गोष्टींची जाणीव आपल्यामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला, तर ह्याचा शोध आपण स्वतःही लावू शकतो. ही पण एक गोष्ट आहे. त्याचा पुढचा मुद्दा कदाचित असा असेल, ही जाणीव आपल्याला काही कारणाने होत नसेल, तर आपल्या आजूबाजूचे जे आपले शुभचिंतक आहेत, आपले मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ते जेव्हा वारंवार आपल्याला एखाद्या गोष्टीची ही जाणीव करून देतायत, तेव्हा त्याकडे त्यावेळेला कदाचित थोडासा विचार करावा आणि त्या दृष्टीने आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करता येतोय का हे पाहावं. किंवा यातला शेवटचा जो पॉईंट आहे, की या सर्व गोष्टी जर मला माझंच हे का खरा करायची सवय असेल, दुसरा कोणी मला का सांगतोय, हाच माझं एक माझी थॉट प्रोसेस असेल, तर मग मी ह्यासाठी प्रोफेशनल मदत घ्यावी का? हा ह्यातला मला वाटतं हा तिसरा पॉईंट असावा. कुठलाही पॉईंट असू दे, आपलं मानसिक स्वास्थ्य, त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने येणारं शारीरिक स्वास्थ्य आणि आपलं एक समाजामध्ये आपण एक चांगलं सजग नागरिक आहोत का? आणि आपण तसं जगण्याचा प्रयत्न करत आहोत का? असा आपला जगण्याकडे बघण्याचा एक हेतू असावा. जसं मागच्या आपल्या हॅपीनेसच्या एपिसोडमध्ये अनया निसळ मॅडमनी एक वाक्य सांगितलं होतं, की आपण कुठेही गेलो तर "अरे बापरे! आले का हे आता?" असं कोणी म्हणतंय का हसून स्वागत करतंय, इतपतच आपल्या शेवटच्या आठवणींमध्ये आपण ह्या गोष्टी घेऊन जात असतो. तर राग हा असा वरवर वाटणारा जरी एखादा विषय असला, तरी त्याचं जसं आपण कांदा एखादा सोलल्यानंतर आतमध्ये त्याचा मूळ जो गाभा सापडतो, त्या रागाचं ते आतमधलं काही कारण आहे का? याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर आपण आज खरंच या विषयात म्हणजे मला हा एपिसोड चालू करताना खरंच आधी आयडिया नव्हती, की हा विषय इतका आतमध्ये एका वेगळ्या लेव्हलला ह्याचा गाभा असू शकतो आणि ते तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने सगळं उकल त्याची केली. हरकत नाही. आमच्या सर्व चॅनलतर्फे तुमच्या मनापासून धन्यवाद. सगळ्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद.